परवा ना मुलगीला आमच्या पावभाजी खायची होती आणि असंच आम्ही बाजारात गेलो होतो आणि तिथे ना गाड्यावरती पावभाजी होती. पण तो गाडा जिथं उभारला होता ना त्या गाड्याखाली मोठीच्या मोठी गटार होती. मग ती पावभाजी कोणाला खाऊ वाटे झालं. मग घरी आल्यानंतर मस्त अशी पावभाजी करण्याचा बेत आम्ही केला. काय मग तुम्हाला काय वाटते, घरी पावभाजी बनवायला येईल? नक्कीच. बघा ना, आपल्या घरात सगळं साहित्य असतं, फक्त ना पावभाजी मसाला घेऊन यायचा. तो आपल्याला कुठेही डीमार्ट किंवा मोठ्या दुकानात सहज मिळून जातो. आणि आता आपण बाजारात मंडईला गेलो ना, मंडईत सगळ्या भाज्या मिळतात, त्यामुळे घरी मस्त अशी पावभाजी बनवता येते. बटाटा, फ्लावर, कोबी, सिमला मिरची, कांदा, टोमॅटो हे सर्व शिजवून घेतलं. मॅशरने पूर्ण भाज्या एकजीव करून घेतल्या आणि त्यानंतर फोडणीत तूप घातलं. या ठिकाणी बटर घालायचं असतं, परंतु मी तूप घातलं आणि सर्व भाज्या घालायच्या, मसाला घालायचा, लाल तिखट, मीठ, पावभाजी मसाला घालायचा. तव्यामध्ये बटर घालून हे पाव भाजून घ्यायचे आणि मस्त अशी ही हॉटेल सारखी आपण पावभाजी घरामध्ये खायची. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा.